पांदन रस्ते असो, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग असो, अशी कशी MIDC येत नाही? असं कसं दूधगिरणी पळून जाते आमच्या मतदारसंघातून? या 30 वर्षामध्ये पाऊस वाहता 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 त्यांना पांदन रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे, तो मरणाच्या अवस्थेत आहे. त्याले या 4 महिन्यामध्ये पावसामुळे इतकं नुकसान झालं का त्याले ठाऊक. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला शेतकऱ्याचा माल निघतो त्यावेळेला तुम्ही तो विदेशातला माल आयात करता, ही शेतकऱ्यासोबत होणारी मोठी फसवणूक आहे. ही थांबली पाहिजे. का बा आता करून दाखवा आमदार साहेबांनी ही सूतगिरणी. हे ज्या वेळेस सूतगिरणीचा फायदा जागा झाली, सारं झालं, त्यांनी यांचा फंड परत केला आणि रोजगाराला जे रोजगार तिथं 15-20 हजार रोजगार लागणार होते त्यांचा यांनी बळी घेतला. मी तात्काळ आरोप करतो त्या पुरके सरांना, डायरेक्ट आव्हान करतो मी. आजी आणि माजी हे या मतदारसंघाचे रहिवासी नाहीये, हे कुठंतरी बाहेर राहतात. प्रतिनिधित्व मात्र या मतदारसंघाचं करतात. ते यवतमाळला राहते, कोणी नागपूरला राहतो, कोणी अजून वर्धेला राहत असेल. प्रॉपर या मतदारसंघामध्ये हे लोक जनप्रतिनिधी थांबत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये मनमोहन सिंगांनी जो गॅट करार केला, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या लोकांना विचारायला पाहिजे की जेव्हा भारतीय जनता पार्टीने गॅट कराराचा विरोध केला होता तेव्हा यांनी स्वतःहून सही केली. आणि यांचे जे खोटे स्वप्न आहे दाखवायचे की आता MIDC होईल, उद्या MIDC होईल, असं यांचे स्वप्न चालूच राहणार. परंतु आता यांचे स्वप्नाला आता राळेगाव मतदारसंघातील जनता बळी पडणार नाही. नमस्कार मित्रो, आज आम्ही आलेलो आहोत या राळेगाव इथे. या ठिकाणी हे तहसील कार्यालय आहे आणि या तहसील कार्यालयामध्ये आपण इथल्या काही स्थानिक लोकांशी संवाद करणार आहोत. इथे मला काही वेगवेगळ्या याच्या लोकांचे लोक दिसतात, आपण संवाद करूया. एक स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहे. आपलं नाव दादा? गंगाधर लक्ष्मण घोटेकर, कुठले आपण? गुजरी, रायगाव तो गुजरी आहे 5 किलोमीटर. काय करता आपण? शेती. बरं, आता काय शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? आर्थिक विचारता सोयच नाही. काय शेतकऱ्याची परिस्थिती आहे ते सांगता येत नाही. तो मरणाच्या अवस्थेत आहे. त्याले या 4 महिन्यामध्ये पावसामुळे इतकं नुकसान झालं का त्याले ठाऊक. आज हमीभाव जर मिळाला असता कापसाचा तर ही परिस्थिती आली नसती. पैसे जर त्याला मिळाले असते तर ही परिस्थिती आली नसती. आता वीज जाहीर केलं, याच्या अगोदर जर वीज मिळाली असती तर त्याचं उत्पन्न वाढलं असतं. शेतकऱ्यांची परिस्थिती तर विचारण्याची गरजच नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. काय वाटतं तुम्हाला यावेळेस विधानसभामध्ये राळेगावच्या काय होईल? आता हे लोक ठरवतील आणि लोकांचं परिवर्तनाचा नारा आहे. सर, आपलं नाव? मी अशोक पिंपरे. आपण काय? मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहो हां. आणि आता लोकपतला थोडं रिपोर्टिंग करतो आहे. काय वाटतं तुम्हाला या 75 वर्षाच्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं, तुम्ही एक मुख्याध्यापक राहिलेला आहे, स्वतः पत्रकार आहेत. काय राळेगाव ची परिस्थिती बदलली का कशी आहे काय? राळेगाव विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि इथे विद्यमान मंत्री आमदार प्राध्यापक वसंतजी पुरके यांनी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. ते काँग्रेसचे होते. त्यांच्या काळात काही विकासात्मक कामं झालीत. जसं इथे एक कापसी नदीवर पूल आहे, कारण हा जो एरिया आहे, हा एरिया त्यावेळेला दुर्गम होता. तो एक भरीव काम त्यांच्या काळात झालं असं म्हणता येईल. त्यानंतर इथे डेपो जो आहे, हा डेपो नव्हता, एक डेपो राळेगावला मिळाला. हे एक भरीव काम त्यांच्या काळात झालं. त्यानंतर सत्ता परिवर्तन झालं. भाजपचे डॉक्टर अशोक उईके हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत, इथलं प्रतिनिधित्व करत आहे. एक भला मोठा परिवर्तन होईल असा अंदाज लोकांना वाटत होता. परंतु हा 361B हा जो महामार्ग आहे हा त्यांच्या काळात झालेला आहे. बरेचसे कामं जी आहे ते होत आहे. परंतु हा भाग जर विचारात घेतला तर एक युवकांना रोजगाराची संधी जी पाहिजे आहेत, म्हणजे एखादा औद्योगिक वसाहत इथे व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रामुख्याने हा जो भाग आहे, हा भाग कापूस उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे. परंतु कापूस पिकवणारा चांगल्या प्रतीचा कापूस राळेगाव भागात होतो, परंतु इथे मात्र सूतगिरणीसारखी कुठले प्रोजेक्ट नसल्यामुळे इथे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. हे जर सुटल्या गेलेत तर इथल्या युवकांना रोजगार मिळेल. शासन कोणतंही असो, परंतु शेतकऱ्याच्या नशिबी मात्र नेहमी हाल अपेष्टाच आलेले आहेत. हे आताच आमच्या गंगाधररावांनी सांगितलं. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेला शेतकऱ्याचा माल निघतो त्यावेळेला तुम्ही तो विदेशातला माल आयात करता, ही शेतकऱ्यासोबत होणारी मोठी फसवणूक आहे. ही थांबली पाहिजे. शासन कोणते असो, शेतकऱ्याचा माल मिळतो, कांदा निघतो, सोयाबीन निघतं आहे, कापूस निघतं आहे. अशा वेळेला तुम्ही परदेशातून गाठी आयात करता, हा शेतकऱ्यावर अन्याय आहे.
कारण मीही शेती करतो आहेत. आम्ही सर्व शेतकरीचे पुत्र आहोत. एवढी किमान अपेक्षा आम्ही शासनाकडून करतो आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि परिवर्तन व्हावं या अनुषंगानं या ठिकाणी बदल व्हावा. आपल्याजवळ या ठिकाणी भाजपाचे जे गळ्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही भाजपाचे आहे? भाजपाचा काय नाव आपलं? प्रदीप विनायकराव भोईर राळेगाव. प्रदीपजी, आता हे जे पत्रकार आहेत आणि बरोबर. शेतकरी आहे बांधव आणि अत्यंत मौलिक आणि जुजबी, म्हणजे ज्या खऱ्या मूलभूत ज्या गरजा होत्या त्या गरजाच्या विकासापोटी या सत्ता परिवर्तन केलं. बरोबर. त्यांनी हे सांगितलं का जे पूर्वीचे आमदार होते त्यांनी अनेक कामं केल्याच्या नंतरही सत्ता परिवर्तन व्हावं एक अपेक्षा ठेवून. बरोबर आहे. होती खरी गोष्ट आहे. पुरके सर आज एवढे मंत्री कॅबिनेट मंत्री राहिले आणि त्यांनी जे आता हे बोलतील लोक का रोजगार नाही आहे, रोजगारासाठी आमच्या अशोकरावजी उईके यांनी मोठा इथं सूतगिरणी आणली होती. सांगतो तुम्हाला, सूतगिरणी आणल्यानंतर काही काळामध्ये 12-13 महिन्यामध्ये सरकार पलटलं. त्याचा जो फंड आला होता तिथं, नंतर यांचं सरकारला पुरके सरांचं स्टेटमेंट होतं पेपरला का बा आता करून दाखवा आमदार साहेबांनी ही सूतगिरणी. सांगा, हे ज्या वेळेस सूतगिरणीचा फायदा जागा झाली, सारं झालं, पुरके साहेबांनी त्यांचं सरकार आलं, त्यांनी यांचा फंड परत केला आणि रोजगाराला जे रोजगार तिथं 15-20 हजार रोजगार लागणार होते त्यांचा यांनी बळी घेतला. मी तात्काळ आरोप करतो त्या पुरके सरांना, डायरेक्ट आव्हान करतो मी युसुफ अली सय्यद, व्यवसायाने शेतकरी आहो आणि सोशल वर्कर आहोत. समाजकार्य हा माझा छंद आहे. मी जेव्हा राळेगाव मतदारसंघ हा आदिवासी बहुल मतदारसंघ आहे, या मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे, तर मला असं वाटते की मी मागे जाईल, 30 वर्षाच्या मागे जाईल. मी याआधी पुरके सर या मतदारसंघामध्ये मंत्री राहिलेले आहे, आमदार झालेले आहे, मंत्री राहिलेले आहे, परंतु विकासाच्या बाबतीत जर आपण पाहतो म्हटलं तर त्या 30 वर्षामध्ये त्यांच्या हातातून एकही काम झालेलं नाही आहे. कोणी म्हटलेलं आहे की याच्या आधी म्हटलेलं आहे, पिंपरे सरांनी म्हटलेलं आहे की बा त्यांच्या कार्यकाळामध्ये पूल झालेला आहे, कापसीचा पूल हा नेताजी राजगडकर साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मंजूर केलेला होता. तो पूल झालेला आहे, म्हणजे पुरके सरांनी पूल केलेला नाही. तुम्हाला सांगतो, या मतदारसंघातला शेतकरी शेतमजूर हा अर्धपोटी जगत आहे. आज मरणासन्न अवस्थेमध्ये शेतकरी आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये शेतीमालावर प्रक्रिया करणारं एकही उद्योग प्रदीर्घ काळ मंत्री असलेले पुरके साहेबांनी आणलेलं नाही. वास्तविक पाहता शेतमालावर प्रक्रिया करणारं उद्योग व्यवसाय हे मंत्री महोदयांनी आपल्या मतदारसंघात आणणं गरजेचं होतं. त्यामुळं कदाचित शेतकऱ्यांचा विकास झाला असता. आता शेतकऱ्याला शेती करत असताना पांदन रस्ते नाही आहे. पांदन रस्त्याची अवस्था अशी आहे की ती या 30 वर्षामध्ये पाऊस वाहता त्यांना पांदन रस्ते असे 33 फुटाची पांदन असते, त्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्या येण्याची वहिवाट कशी करायची, शेतात पिकलेला माल कसा आणायचं घरी. यदा कदाचित जर पांदन रस्ते पक्के झाले असते तर शेतकऱ्यांना बारमाही पिकाचं नियोजन करून आपला विकास साध्य केला. 10 वर्षापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे. मग ही कामं आता का नाही झाली? बा 70 वर्षापूर्वी नसन झालं काम, 30 वर्षापूर्वी नसन झालं, मग या काळात का नाही झालं? मला एक म्हणायचं आहे की 10 वर्षामध्ये आम्ही जो सत्ता परिवर्तन केलेला आहे, तो सत्ता परिवर्तन आम्ही अशा पद्धतीनं केलं होतं. आमचं नियोजन असं होतं की या कार्यकाळामध्ये पुरके सरांच्या कार्यकाळात पुरके सरांनी काही केलं नाही, हरकत नाही, आम्ही सत्ता बदल करू आणि सत्ता बदल करून नवीन माणसाच्या हातातून हे काम करून घेऊ विकासाचं. पण याही बाबतीत आमची घोर निराशा झालेली आहे. पुरके सरांनी सुद्धा पांदन रस्ते असो, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारं उद्योग असो, अशी कशी MIDC येत नाही, असं कसं सूतगिरणी पळून जाते आमच्या मतदारसंघातून. अहो, हे कॉटन हब आहे. राळेगाव तालुका हा कॉटन हब आहे. या ठिकाणी सूतगिरणी व्हायला पाहिजे, कापड गिरणी व्हायला पाहिजे आणि 2-4-5 हजार युवकांना काम मिळालं पाहिजे, तरच या मतदारसंघाची बेरोजगारी दूर होऊ शकते. पण असं आजी आणि माजी दोन्ही लोकांनी अशा पद्धतीचं नियोजन त्यांच्या डोक्यात नाही. पुन्हा हे लोक इथं राहत नाही, हे या मतदारसंघाचे रहिवासी नाही आहे, हे कुठंतरी बाहेर राहतात. प्रतिनिधित्व मात्र या मतदारसंघाचं करतात. ते यवतमाळला राहते, कोणी नागपूरला राहतो, कोणी अजून वर्धेला राहत असेल,
प्रॉपर या मतदारसंघामध्ये हे लोक जनप्रतिनिधी थांबत नाही. मग यांच्याकडे त्यांचं विकासाचं, या मतदारसंघातल्या लोकांचं विकासाचं नियोजनच नाही. मग कसा विकास होईल? म्हणून विकास यात राळेगाव तालुक्याचा नको, या पूर्ण मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे. म्हणून जनता आज या दोघांनाही बाजूला ठेवून तिसरा एखादा उमेदीचा चांगला सक्षम धडाडीचा उमेदवार येतो आहे का, अशा पद्धतीचं परिवर्तन जनतेच्या मनामध्ये आज आलेलं आहे. जनतेच्या मनामध्ये परिवर्तन आलेलं आहे. एक प्रश्न मी या ठिकाणी घेतो. या ठिकाणी परत एक भाजपाचे कार्यकर्ते आहेत. का दादा, आपलं नाव? ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत. मला सांगा तुम्ही की केंद्रामध्ये 10 वर्ष झाली तुमची सत्ता आहे आणि जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये परत तुम्हाला तिसऱ्यांदा याची संधी दिली. राज्यामध्ये पण तुमची संधी सरकार होतं, सरकार आहे. मग या मागच्या 10-70 वर्षात जे काम नाही झालं, मग या 10 वर्षामध्ये इथे बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी किंवा शैक्षणिक कार्यासाठी किंवा ह्या शेतकऱ्याचा जो आता अत्यंत मरणासन अवस्थेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी याकरता तुमच्या सरकारने का नियोजन केलं नाही? शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे याबाबत कोणाची दुमत नाही. त्याला अनेक गोष्टी, अनेक फॅक्टर कारणीभूत आहे. कधीकधी निसर्गही त्यांना सोबत करत नाही. यावेळी पावसाने, अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान झालं. परंतु याच्यामध्ये शासन म्हणून, म्हणजे केंद्राचं किंवा राज्याचे शासन म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्याचं प्रत्यय आपल्याला दिसून पडतील की जसं आपण इथे वीज बिल पूर्णपणे शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं माफ केलं. मागील 70 वर्षात हा निर्णय कधी घेता आला नाही, परंतु आज पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वी माफ झालेलं, अनेकदा माफ झालेलं. शेतकऱ्यांचं वीज बिलाचा जो विषय याच्यानंतर पूर्णपणे शून्य माफ जे आहेत की याच्यानंतर कुठलंही बिल येणार नाही. त्याच्यानंतर असं म्हणा तुम्ही, याच्यापूर्वी झालेलं नाही असं म्हणू नका. त्याच्यानंतर भावातला फरकाचे पैसे आता देणं चालू झाले आहे. 1 रुपयात पीक विमा ही एक क्रांतिकारी योजना आहे. त्याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी येत आहेत, नाही असं नाही, परंतु त्या सर्व याला पार करून ज्यांनी योग्यतेप्रमाणे तो फॉर्म भरला आहे त्यांना मिळत आहे. शेतकरी कृषी सन्मानच्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या याला हातभार लावायचं काम केलं आहे. शेताचे जे भाव आहेत, आता यावेळी नाफेडची खरेदी सुरू होत आहे, त्यामुळे आताच सोयाबीनला 4,800चा भाव मिळतो आहे. त्यामुळे स्वाभाविकरित्या 4,892 आम्ही MSP केलेला, 4,400 पर्यंत दर चालू आहे. अजून नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर तो भाव 100% 5,000च्या वर जाईल. त्यामुळं भाव हे जे आहेत हे तुमच्या फडणवीसांनी 2014 मध्ये जी यात्रा काढली होती, सोयाबीनला 7,000 भावाची मागणी केली. जनतेने परिवर्तन केलं. आताच्या भावाने म्हटलं की परिवर्तन पाहिजे. शेतमालाचे भाव हे तत्कालीन स्थितीवर अवलंबून असतात. त्यावेळेची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मग हे जेव्हा या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला दर नाही आहे, तेलबियांना दर नाही, मग दरवर्षी तुम्ही 1.25 लाख करोडचं तेलबिया आयात का करता? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मनमोहन सिंगांनी जो गॅट करार केला, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या लोकांना विचारायला पाहिजे की जेव्हा भारतीय जनता पार्टीने गॅट कराराचा विरोध केला होता तेव्हा यांनी स्वतःहून सही केली. आज जे कंपल्शन्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहेत त्यामुळं ज्या याच्यामध्ये आपल्याला तेल त्या काळामध्ये आयात करावं लागतं, परंतु आजच आपण सोयाबीनवरची हे थांबवली. तुरी का आयात केल्या? मग तुरीच्या याच्यावरची आपण थांबली आहे. त्यामुळे तुरीचा आज जो भाव आहे हा 12,000 भाव होता आपल्या भारतामध्ये आला होता 12,000. मग तुरी काय? असं आहे की शेताच्या मालाची स्थिती जी आहेत ही शेतकऱ्यांची निसर्गावर अवलंबून आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. राहिला प्रश्न उद्योगधंद्यांचा, या राळेगाव विधानसभामध्ये युतीचं सरकार असताना MIDC आली. कधी नव्हे ते आदिवासी तालुक्यामध्ये MIDC आली, परंतु 20 वर्ष राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री होते, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होते, परंतु तो MIDCमध्ये एक खांबही लावला नाही. होतं नव्हतं, जे बोर्ड होतं, फलक होता, हाही निघून गेला. याही स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार अशोकराव उईके यांच्या नेतृत्वामध्ये बिरसा मुंडा सूतगिरणी आली. ती सूतगिरणीला महाराष्ट्र शासनाने 60 कोटीचा निधी दिला, परंतु याच काँग्रेसच्या नेत्यांनी आपले काही बगलबच्ची उभे करून कोर्टामध्ये मॅटर नेलं. कोर्टामधून स्टे झाला आणि मॅटर सबज्युडाईज झालं. त्यामुळं इथल्या अनेक तरुणांना, बेरोजगार तरुणांना जो रोजगार मिळण्याची आशा त्यांची जी पल्लवी झाली होती ती आशा आता मावळती का काय, केवळ यांच्या अट्टहासामुळे किंवा यांच्या राजकीय वैमनस्यामुळे हे दिसते आहे. आता लवकरच जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा इथे उद्योगधंदे उभे होईल, परंतु इथली MIDC टिकून शकले नाही याचं राजकारण जे त्यांनी केलं आणि MIDCचा बोर्डासहित जागेसहित परत गेली, परंतु ती स्थिती आज येणार नाही. यामुळे 100% मला खात्री आहे की या राळेगाव विधानसभामध्ये लवकरच सूतगिरणीचं काम चालू होईल. युती शासनाच्या काळामध्ये आलेले इथे MIDC असेल आणि त्या MIDCला इथल्या स्थानिक जे काँग्रेसी विचारधारेचे लोक होते यांनी खोडा घातलेला आहे आणि हे प्रकरण न्यायालयीन ठिकाणी टाकलेलं आहे. या संदर्भात आपण आणि याच्या संदर्भात माहिती घेऊ. काय म्हणणं आहे तुम्हाला? आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट अफसर काझी. मी तालुका वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष. आता या ठिकाणी आपण चर्चा केली आहे मतदारांसोबत, राळेगाव तालुक्यातील जनतेसोबत आपली चर्चा सुरू आहे. तर प्राथमिक चर्चेतून आपल्या
असं लक्षात आलं असेल की जनतेचं जे मत आहे त्या दोन्ही उमेदवारांच्या प्रती जनतेचं हे विरोधी मत आहे आणि याला कारणही तशीच आहे. काँग्रेस असो की BJP असो, राळेगाव मतदारसंघाने नेहमी यांना भरभरून मतरूपी आशीर्वाद दिलं, परंतु त्यांना परतफेड काय मिळाली? त्यांची निराशाच झाली. आज आपण बघतोय राळेगाव तालुका हा कापसाच्या बाबतीत एक नंबरचा उत्पन्न घेणारा तालुका असतानासुद्धा इथे सूतगिरणी नाही. आणि असंच नाही तर काँग्रेसचा उमेदवार असो की BJPचा असो, दोघांना पण कॅबिनेट मंत्रीपद दोघांनी पण भोगलेलं आहे. आणि प्रचंड मतामध्ये असतानासुद्धा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना या ठिकाणी असा एक प्रभावी काम करता आलेला नाही आहे. आणि हे एकमेकाचं अपयश, एकमेकांवर लोटण्याचे यांचे आरोप प्रत्यारोपाचा सत्र चालूच असतो. परंतु या सर्व गोष्टींना राळेगाव मतदारसंघातील जनता यावेळेस बळी पडणार नाही. आणि यांचे जे खोटे स्वप्न आहे दाखवायचे की आता MIDC होईल, उद्या MIDC होईल, असं यांचे स्वप्न चालूच राहणार. परंतु आता यांचे स्वप्नाला आता राळेगाव मतदारसंघातील जनता बळी पडणार नाही. आणि तसेच गुन्हेगारी क्षेत्रावर सुद्धा आपण बघत आहोत. आज यांच्या काळात महिला सुरक्षित नाही. आज यांच्या काळात शेतकरी गळाला फास लावण्याच्या तयारीत आहे. पण पंतप्रधानांनी आता जो नारा दिला ना कौशल्य विकासचा, PM विश्वकर्मा योजना आहे, स्किल डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये राबवते आहे. माननीय पंतप्रधानांनी अनेक नारे दिलेले आहे. आपण पत्रकार बंधू आहात, आपल्याला माहीत आहे नारे सर्व हवेतच त्यांचे चालले गेले आहे. हे जनतेला आता मला नव्याने सांगण्याची गरज नाही. जनता हे सगळं जाणून आहे. आणि या काँग्रेस असो BJP असो, दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी, प्रस्थापित पक्षांनी देशाला लुटण्यापलीकडे कुठे काहीच केलेलं नाही. भ्रष्टाचारापासून यांना फुरसत मिळालेली नाही. म्हणून यांचं तालुका राळेगावमध्ये कोणताही एक प्रभावी काम आपण सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर आता राळेगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो की यावेळेस येणाऱ्या निवडणुकीचा निकाल जेव्हा हाती येईल तेव्हा तुम्हाला या राळेगाव विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला दिसेल. अनेक लोकांचे विविध कांगोरे असतात बोलण्यामध्ये. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे एका शेतकऱ्यांनी जे मत मांडलं ते अत्यंत संवेदनशील मत होतं. म्हणजे जो मरणासन झालेला जो शेतकरी आहे, हा देश कृषीप्रधान आहे. बळीराजा पोशिंदा आत्महत्या करतो, याच्या पलीकडे वाईट दुर्दैव काय असावं? ज्या गावात जातो त्या गावात तीच आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपला पोळी शकण्याचा कार्य करतो, एकमेकाच्या कुरघडी करतो. व सर्वसामान्य जनतेची गळचिपी या देशात पूर्वी होत आलेली आहे, आजही होत आलेली आहे. परिवर्तन होईल का नाही होणार हे स्थानिक जनता ठरवेल. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 81 बात हुई जो सच हो.